जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण प्रशासन अधिकारी यांनी नोकरीचे आमिष दाखवून 1.6 कोटीची केली फसवणूक. राज्यभरात अनेक तक्रारी दाखल. सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण प्रशासन अधिकारी यांनी नोकरीचे आमिष दाखवून 1.6 कोटीची फसवणूक केली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनील विठ्ठल रांजणे राहणार तामजाई नगर करंजे येथे रहिवासी असून तलाठी पदावर नियुक्ती करतो असे सांगून 1,06,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल प्रल्हाद रामदासी वय 64 राहणार सिंहगड पुणे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या शाळेच्या मान्यतेच्या कामानिमित्त सुनील विठ्ठल रांजणे यांच्यासोबत 2024-2025 मध्ये ओळख झाली. त्यावेळी त्यांनी माझी अनेक ठिकाणी ओळख आहे, तुमची मुलं तलाठी पदावर भरती करायचे असेल तर सांगा, तलाठी पदासाठी मी भरती करून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. तक्रारदार यांनी भरती प्रक्रिया काय आहे असे विचारले असता सुनील विठ्ठल रांजणे यांनी भरती करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 10 लाख रुपये द्यावे लागेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी त्याच्या 2 उमेदवारांसाठी रोख 20 लाख रुपये रक्कम दिली व थोड्याच दिवसात जॉईन करण्यात येईल असे सांगितले. या अपेक्षेने पाठपुरावा केला असता तो बोलण्यास टाळू लागला. अनेक वेळा फोन लावला असता तो उचलला नाही व अनेक वेळा फोन बंद ठेवला. प्रत्यक्ष भेटूनही बोलण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राज्यभरात अनेक तक्रारी दाखल. प्रशांत ओहळ औरंगाबाद, भगवान नागरगोजे बीड, रमेश कानडे बीड, रवी जोशी हिंगोली, शिवाजी शिंदे हिंगोली, कमलाजी खंदारे हिंगोली यांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचे समोर येत आहे. सातारा पोलीस याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वत्र छितू होत असून त्यांचा पदभार काढून जेलची हवा दाखवावी अशी मागणी होत आहे. सातारा पोलीस याबाबत काय कारवाई करणार की प्रकरण रफादफा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.